नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमधील 1,03,50,000 रुपये किमतीचा 1035 किलो गांजा केला नष्ट. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. मराठा आरक्षण प्रकरणी सरकार जर काही करत नसेल तर निश्चित मोर्चा हे काढले पाहिजेत, पण सरकार करत असताना त्यांना सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून केले. नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही, ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याचीही संपूर्णपणे काळजी घेतलेली आहे. म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे काही म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसीमध्ये, कुणबीमध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे. त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झालेली आहे. आरक्षणाचा मुद्दा सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहेत. परंतु कधी कधी असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे इतकं अंगावर ते घेत आहेत, जळत्या निखारावर चालणं ज्याला म्हणतायत ना, त्या पद्धतीने ते काम करतायत. आणि याचं समाज बांधवांनी सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा कसं अडचणीत आणलं जाईल याचा प्रयत्न करतायत. म्हणून मला सर्वांना विनंती आहे, प्रत्येक समाजाचा त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ते करावं. परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं हे करतायत का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीचे काही लोक जी होती, जी सत्ताधारी होती, त्यांनी ज्या भूलतापा दिल्यात तशा भूलतापा देत आहेत. मला वाटतं जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. अल्टिमेटम देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर ढम्म असेल, थांबलेलं असेल, काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत, सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे. पण सरकार करत असताना त्यांना सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो. मराठा आरक्षण निवडणुका होत नाही, आता त्यांचं काय काय वक्तव्य त्यांनी करायचं त्यांचा अधिकार आहे. परंतु मी सरकारच्या मार्फत किंवा सरकारची भूमिका म्हणून सांगतो, सरकार अत्यंत गांभीर्यानं आरक्षणाचा मुद्दा सोडू इच्छिते. त्यांचे प्रयत्न त्या पद्धतीने चालले आहेत. या अख्ख्या महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला याची कल्पना आहे. म्हणून त्यांना सहकार्य करा एवढीच विनंती मी या माध्यमातून त्यांना करणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या विविध कारवायांमधील सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा गांजा गुरुवारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जळून नष्ट करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही महिन्यांमध्ये धडाकेबाज कारवाया करत गांजाची शेती करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. यामध्ये प्रत्येक कारवाईत लाखो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता. सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर वडोद बाजार आणि फुलंब्री तर कन्नडचा काही भाग अशा 6 ठिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा गांजाची झाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी जप्त केली होती. सदर मुद्देमाल गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नष्ट करण्यात आला. गांजाची झाडे एका मोठ्या खड्ड्यामध्ये टाकून ती जाळण्यात आली. त्यानंतर त्या खड्ड्यावर माती टाकून गांजा नष्ट करण्यात आलाय.
नागरिकांनी अंमली पदार्थांची वाहतूक किंवा चोरटी विक्री होत असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन विभागाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फतीने करण्यात आले आहे। यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे, तहसीलदार रमेश मुंढलोड, पोलीस उपअधीक्षक प्रकाश चौगुले, उपअधीक्षक अतुल कोटलवार, अभिजित देशमुख, शरद फंटागडे, राहुल गुरव, आनंद चौधरी, नारायण डहाके, गणेश पवार, अरुण तातळे, बालाजी वाघमोडे, शरद रोटे, शिवराज वाघमारे, शाहू घुले, बाळू पुरी, गणेश नागवे, अशोक सपकाळ, रामजीवन भारती, सुभाष गुंजाळ यांसह सर्व कर्मचारी आणि अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती। गांजाच्या विरोधात ज्या केसेस केलेल्या आहेत त्या एकूण 6 केसेस आहेत। या 6 केसेसमध्ये साधारणपणे 1035 सुमारे किलोग्रॅम त्या गांजा जप्त केलेला आहे। त्या गांजाची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त आहे। तर ड्रग डिस्पोजल कमिटी जी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन व व्यवस्थितपणे जी काही प्रक्रिया अवलंबन आवश्यक आहे ती सर्व राबवून आम्ही तहसीलदार असतील, पोल्युशन कंट्रोलचे अधिकारी आहेत, फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, पोलीस विभागातले अधिकारी आहेत, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आहेत, या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गांजाची वजन घेतलं रितसर आणि त्यानंतर तो ज्वलनशील असल्यामुळं एका खड्ड्यामध्ये टाकण्यात येऊन पंचासमक्ष फोटोग्राफी वगैरे सर्व केलेली आहे, व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आणि सर्व गांजा जाळलेला आहे आणि पूर्ण ती प्रक्रिया संपल्यानंतर JCBच्या माध्यमातून खड्डा पूर्णपणे मातीनं बंद करून घेतलेला आहे। तर नागरिकांना आमचं आव्हान आहे की जर या कोणत्याही ठिकाणी जर गांजाची लागवड होत असेल, विक्री वाहतूक होत असेल किंवा अन्य अंमली पदार्थांची वाहतूक जर होत असेल तर पोलीस अथवा राज्य उत्पादन शुल्क किंवा अन्य शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना जर माहिती दिली तर निश्चितपणे आम्ही कारवाई करू। हा गांजा जो आहे तो 6 गुन्ह्यामधील आहे आणि गतवर्षी आणि यावर्षीतला आहे। सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यामध्ये हा जप्त केला गेलेला होता। रेल्वे स्टेशन परिसरातील जामा मशिदीवर मनपा प्रशासनाकडून 29,89,000 रुपयांचा कर लावण्यात आला असून सदर कर न भरणाऱ्या मशिदीच्या पदाधिकाऱ्यांवर वक्फ बोर्डाच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी अशी मागणी वक्फ मालमत्ता सुरक्षा फोर्सच्या वतीने करण्यात आली आहे। औरंगाबाद रेलवे स्टेशन के सामने जो ऐतिहासिक जामा मस्जिद है, इस जामा मस्जिद पर औरंगाबाद महानगर पालिका ने कुल 29,89,624 रुपये का टैक्स लगाया है, जबकि ये मस्जिद की तथाकथित व्यवस्थापन समिति इस मस्जिद के अहाते में 34 दुकानों से लाखों रुपए का किराया वसूल रही है, लेकिन इस टैक्स भरने से पल्ला झाड़ रही है। मामला यह है कि औरंगाबाद रेलवे स्टेशन के सामने ऊंचे मीनार की ऐतिहासिक प्राचीन मस्जिद है, जिसका महाराष्ट्र राजपत्र 1973 में अनुक्रमांक 62, पान क्रमांक 24 और 25 पर स्पष्ट उल्लेख है। ये मस्जिद महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड में रजिस्टर्ड है, जिसका रजिस्टर्ड नंबर MSBW/ABD/403/212 है, जिसका जूना सर्वे नंबर 26 है और CTS क्रमांक 19080, 19081, 19082, 19083, 19084, 19085, 19086, 19087, 19088, 19089, 19090, 19091, 19092, 19093 और 19094 है। इस जगह पर बनी कुल 34 दुकानों से लाखों का किराया वसूलती है ये तथाकथित मस्जिद व्यवस्थापन समिति, और जो कारपोरेशन का टैक्स है जो मस्जिद पे लगा है, इसका टैक्स अदा करने से पल्ला झाड़ रही है, जिसके कारण मस्जिद के वजूद पर प्रश्न चिन्ह लगा हुआ है। इस मामले को लेकर वक्फ मालमत्ता सुरक्षा फोर्स ने 28/11/2023 को तकरारी अर्ज और 11/12/2023 को रिमाइंडर द्वारा
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड से मांगनी की है कि इस मस्जिद को और इस मस्जिद की करोड़ों रुपए की संपत्ति को अपने कंट्रोल में ले ले और ये तथाकथित व्यवस्थापन समिति के सभी अधिकारियों के खिलाफ वक्फ अधिनियम 1995 की धारा 52 और 52A के तहत आपराधिक मामला दर्ज करे। मस्जिद की जगह पर स्थित कुल 34 दुकानदारों से 29,89,624 रुपये का बकाया टैक्स कॉर्पोरेशन इन 34 दुकानदारों से वसूल करे। शहरात सुरू असलेल्या औरंगाबाद एज्युकेशन एक्सपोचा आज समारोप करण्यात आला। ये देखिए, औरंगाबाद एजुकेशन एक्सपो जो है माइंड्स इन मोशन फाउंडेशन द्वारा किया गया एक इनिशिएटिव है, जिसके अंडर में हमने ये कोशिश की है कि भारत भर के 14 से ज़्यादा राज्यों से हमने यहाँ पर एक किताब मेला भराया है। हमने यहाँ पर लगभग 7 से 8 स्टेट से जो है तो एजुकेशनल इंस्टीट्यूट्स को इनवाइट किया है। यहाँ पर हमारे साथ कुल मिलाकर 150 से ज़्यादा स्कूलों ने इंटीग्रेशन किया है। 50 से ज़्यादा स्कूल्स हमारे साथ इंटर स्कूल कंपटीशन में भाग ले चुके हैं, जिसमें 8000 के आसपास के विद्यार्थियों ने भाग लिया है अलग अलग प्रतिस्पर्धाओं में। और कुल मिलाकर ये आज का हमारा 7वां दिन चल रहा है और अब तक जो है तो हम सभी कॉम्पिटिशन्स के प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन कर चुके हैं। और कॉम्पिटिशन्स में हमारे पास निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, हमारे पास वक्तृत्व स्पर्धा, हमारे पास साइंस फेयर जैसी 8 कुल एक्टिविटीज़ हुई हैं। और रोज़ाना यहाँ पर लगभग 50,000 लोगों का विज़िट होता है, जिसमें कुल मिलाकर इन 7 दिनों में हमने अब तक 4 लाख से ज़्यादा विज़िटर्स को हमने यहाँ पर होस्ट किया है। कोशिश हमारी ये है कि जो स्कूली छात्र हैं इनको बेहतर से बेहतर प्लेटफॉर्म मिले ताकि वो भविष्य में उनका भविष्य उज्जवल हो सके। हमारी कोशिश यही थी कि जो अंडर प्रिविलेज स्कूल्स हैं जिनको ज़्यादा मौके मिलते नहीं हैं, उन लोगों को एक अपने हक़ का जो है तो व्यासपीठ मिले। ये कोशिश के ध्यान में रखते हुए हमने सभी ऐसे अंडर प्रिविलेज स्कूल्स को यहाँ पर इन्वाइट किया और 150 से ज़्यादा स्कूलों ने इसमें भाग लिया। और हम जो सोचकर यहाँ पर इस एक्सपो को लगाए थे तो हम लगभग हमारी उन उम्मीदों पर खरे उतरते नज़र आ रहे हैं और लोगों का भी सहभाग बहुत अच्छा रहा है। स्कूलों ने पूरा हमारे साथ यहाँ पर योगदान दिया है और सबसे महत्वपूर्ण कि जो छात्र थे उन्होंने अपनी कला को यहाँ पर प्रदर्शित किया। और ये देखकर हम हैरान रह गए कि हमारे इस छोटे से शहर के अंदर छोटे छोटे स्कूलों में बड़ी बड़ी प्रतिभाएं यहाँ पर पनप रही है। बस ज़रूरत है कि उनको एक व्यासपीठ दिया जाए ताकि वो अपने भविष्य को उज्जवल बना सके। तो इसी मकसद के साथ माइंड्स इन मोशन फाउंडेशन ने ये इनिशिएटिव शुरू किया था, जिसमें IRC एडवोकेट फैज़ हमारे टाइटल स्पॉन्सर के साथ हमारे साथ जुड़े रहे। किड्स IT वर्ल्ड ग्रुप ऑफ स्कूल हमारे साथ जुड़ा को स्पॉन्सर के तौर पर, इनका बहुत योगदान रहा। और साथ ही साथ जितने भी हमारे स्पॉन्सर्स थे उन सभी का योगदान रहा। उन्हीं की मदद के साथ माइंड्स इन मोशन फाउंडेशन ये एक्टिविटी करने में कामयाब रहा और आप उसका नतीजा देख रहे हैं। एजुकेशन एक्सपो में आकर आज हमें पता चला है कि किताब इंसान के लिए कितनी ज़रूरी है। किताब इंसान की एक बेहतरीन साथी है। हमें ज़्यादा से ज़्यादा इनका शौक़ अपने अंदर पैदा करना चाहिए। इसीलिए ये एजुकेशन एक्सपो हमें बहुत अच्छा एक सबक मिल रहा है यहाँ आकर कि हम किताबों से कितने दूर हो जा रहे हैं और टेक्नोलॉजी के साथ चलते हुए हमें किताबों पर भी ध्यान देना चाहिए। इनका शौक़ अपने अंदर पैदा करना चाहिए। शहरामध्ये पुन्हा एकदा आयजे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून याबाबत सय्यद बिलाल जलील यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। आयजे फेस्ट सीझन 2 2 जानेवारीला आमखास मैदानावर होणार। ते स्पोर्ट्स फेस्टिवल आहे, फूड फेस्टिवल आहे। खूप लोक येणार। आयजे फेस्टचा थीम आहे की मेरा शहर मेरा गुरूर। हे आमच्या शहर आहे। मी खूप प्रेम करतो आमच्या शहरला अँड आमचा प्रयत्न हेच आहे की शहरवासी औरंगाबादचे हो, कुठेही राहणार तुम्ही आमखासमध्ये या। फूड फेस्टिवल को एंजॉय करो, क्रिकेट को एंजॉय करो, फुटबॉल को एंजॉय करो एंड मुशायरा एंजॉय करो। कवि सम्मेलन है, देश भर से हम कवियों को यहाँ पर लेकर आ रहे हैं और हम एक मुशायरा ऑर्गेनाइज़ करेंगे 14 को। देश भर से हम खाने की डिशेज़ यहाँ पर लेकर आ रहे हैं, तो खाना एंजॉय करिए आप यहाँ पर। क्रिकेट होने वाला है, फुटबॉल होने वाला है। तुम्ही या, मी पण राहणार आणि 2 जानेवारीला भेटणार तुम्हाला मी। क्रिकेट टुर्नामेंटचा प्राइज आहे 8 लाख रुपया अँड सेकंड प्राइज आहे 6 लाख रुपया। ये इतिहासमध्ये फर्स्ट टाइम होणार कि एक क्रिकेट टूर्नामेंट में 8 लाख रुपए का प्राइज़ दिया जा रहा है। अपनी सिटी के डिस्ट्रिक्ट के मराठवाड़ा में पहली बार 8 लाख रुपए का प्राइज़
आईजे फेस्ट में दिया जा रहा है। तो बहुत एक्साइटमेंट है और सारे प्लेयर्स बहुत महीनों से ट्रेनिंग कर रहे हैं। तो ऑल द बेस्ट वो सारी टीम्स को। सर लास्ट ईयर हमने नशा मुक्ति की एक पहल शुरुआत की थी, वो जर्नी आज भी हम लड़ रहे हैं, वो जर्नी आज भी चल रही है। ऐसा नहीं है कि हम पिछले साल की थीम को भूल गए हैं। नशा मुक्ति के लिए ये साल भी हम बहुत काम करने वाले हैं, ये साल भी बहुत अवेयरनेस प्रोग्राम करने वाले हैं। पर हमारा गोल ये साल इतना है कि हम इस शहर को एक प्लेटफॉर्म पर लेकर आएँ और सबको आगे की ओर ले चलें। ये हमारा प्लान है। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कोठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी. मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा. गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा. प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी. रिसील रिसर्च कंपनी सर्व्हेमध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित. अवश्य संपर्क साधावा. पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर, गंगापूर. मोबाईल 9960577566. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. खासदार इम्तियाज जलील यांनी जालना रोडवर अखंड उड्डाणपूल बांधण्यात यावे यासाठी थेट संसदेत मुद्दा उपस्थित केलाय. तर बॅरिस्टर ओवीसी यांनी औरंगाबादमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झालेल्या खर्चाचा तपशील सादर करून एक घर दाखवा असा प्रश्न उपस्थित केलाय. अध्यक्ष महोदय, सबसे पहले तो मैं आदरणीय नितिन गडकरी जी को बहुत बधाई देता हूं. सर, इस देश के अंदर अगर आज अच्छी सड़कें मिल रही है, अच्छे फ्लाईओवर्स देखने को मिल रहे हैं, तो इसका पूरा सेहरा जो है वो आपके सर जाता है सर. तो आप बधाई के पात्र है, इसमें कोई दो राय नहीं है सर. लेकिन सर, मेरे अपने शहर के ताल्लुक से मुझे ऐसा लगता है कि आपका थोड़ा सा सौतेलापना हमें देखने को मिलता है. सर, मैं औरंगाबाद से आता हूं. आप अच्छी तरह से जानते हैं कि 2 साल पहले मैं आपके पास बैठा हुआ था. आपने पूरे इंजीनियर्स को बुलाए थे. औरंगाबाद शहर के जो मेन 2 इंडस्ट्रियल एरिया है, वालूद से चिकलठाना, एक फुल फ्लाईओवर बनाने की बात हुई थी सर. उसके बाद एक नए मंत्री औरंगाबाद से आए, डॉक्टर करार, उन्होंने कहा कि नहीं, हम रोड के ऊपर ट्रेन भी लाना चाहते हैं सर. 7 करोड़ रुपए का सर DPR बनाया गया. और DPR बनाने के बाद ये हुआ है सर कि अब हमें ये बताया जा रहा है कि ना रोड बनेगी, ना फ्लाईओवर बनेगा, और ना वो ऊपर जो ट्रेन आने वाली थी वो बनेगी. सर, ये फ्लाईओवर जो है शहरों के बाहर गाड़ियों को छोड़ने के लिए अहमदनगर में बन चुका है, पूना में बन चुका है सर, बाकी नासिक में बन चुका है. सिर्फ औरंगाबाद के साथ ये सौतेला सलूक क्यों किया जा रहा है सर? आपका दिल बहुत बड़ा है. हम चाहते हैं कि आप इसकी घोषणा करें और जल्द से जल्द आपके ही हाथों इसका उद्घाटन आप औरंगाबाद में करने के लिए आए सर. ये जो समस्या बता रहे हैं वो सही है,
और इनके कहने के ऊपर मैंने सूचना भी दी थी और वहाँ मेट्रो के तरफ से कुछ काम होने वाला था, तो ये भी तैयार हुआ कि डीपीआर तैयार करके उसके ऊपर में ब्रिज के ऊपर मेट्रो बनाएंगे, इसलिए उन्होंने डीपीआर बनाने का भी काम शुरू किया था। पर दुर्भाग्यवश जब इसके डिटेल में गए तो वो रोड स्टेट हाईवे निकला, वो नेशनल हाईवे नहीं है। और हमारे लिए अधिकार यही है कि हम नेशनल हाईवे का नंबर जहाँ होता है वही काम कर सकते हैं। कल सम्मान्य मंत्री डॉक्टर अवार्ड मेरे पास आए थे कराड़, और कराड़ से बात होने के बाद उन्होंने महाराष्ट्र के सरकार को रिक्वेस्ट की है और मैंने उनको एक सुझाव दिया है, ये आश्वासन के रूप में मत लीजिए, पुणे से औरंगाबाद जो हाईवे हम बना रहे हैं उसको ये पैकेज को जोड़कर कुछ किया जा सकता है क्या, ये भी मार्ग हम ढूंढने की कोशिश करेंगे। और महाराष्ट्र सरकार ने अब प्रिंसिपली उसको करने के बारे में मान्य किया है, ऐसे मुझे जानकारी मिली है। ये करने के लिए मैं पूरी मदद करूंगा। संभाजीनगर और मराठवाड़ा में विशेष रूप से करीब 1 लाख करोड़ रुपए के रोड के काम हमने दिए हैं। इरिगेशन के समय जो प्रोजेक्ट अधूरे थे उसको पैसा दिया है। मराठवाड़ा महाराष्ट्र का बहुत महत्वपूर्ण भाग है और लगातार अनेक मराठवाड़ों के जिले को 4 लेन से जोड़ने का काम हमने किया है। अब पुणे से औरंगाबाद हम एक बहुत बड़ा नया ग्रीन एक्सप्रेस हाईवे बनाने के बारे में अभी मैंने जवाब दिया है। इसलिए संभाजीनगर या औरंगाबाद के साथ सौतेला व्यवहार करने का सवाल ही नहीं उठता। उनकी अपेक्षा जो विकास की है वो पूरी करने की कोशिश हमारी सरकार की तरफ से होगी। स्पीकर सर, अगर आप जवाब देखेंगे मंत्री जी का तो PMAY में उन्होंने कहा है कि 78.27 लाख आर कंप्लीटेड एंड डिलीवर्ड टू द बेनिफिशियरीज। फिर उन्होंने ये कहा कि महाराष्ट्र में 11,224,000 करोड़ रुपए दिए गए हैं। मंत्री जी, आप मुझे औरंगाबाद में एक घर दिखा दीजिए, औरंगाबाद पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूंसी में आपको फूल का हार पहनाऊंगा। दूसरी बात यह है सर, आप ये देखिए कि स्वच्छ भारत मिशन में महाराष्ट्र को एलोकेशन है 2021 और 26 में 3,758.50 करोड़। आपके 3 साल मुकम्मल हो रहे हैं उसके, और आपने सिर्फ 480 करोड़ रुपए दिए हैं। वैसे ही आप ये देख लीजिए, अमृत में महाराष्ट्र में आपने कमिट किया 3,534 करोड़, और इस साल 2023-24 में क्या दिया आपने सर? आप ही का सवाल है, ये जवाब है। तो आप कम से कम आंखों में धूल तो मत डालिए हमारे। आप ये बता दीजिए कि औरंगाबाद में आपने जितने 78.27 लाख और कंप्लीटेड कह रहे हैं आप, एक घर औरंगाबाद में नहीं बना। और आप अमृत में औरंगाबाद पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूंसी स्पेसिफिकली कह रहा हूं आपको, ना कितने वहां पर सीवरेज लाइन हुए, कितने स्टॉर्म वॉटर ड्रेनेज का काम हुआ, कुछ नहीं हुआ। गंगापूर येथे गेले 11 वर्षापासून सम्राट रिअल इस्टेट या नावाने कार्यरत असलेले वाजिद कुरेशी व आसिफ कुरेशी या दोघा भावांनी रईस शेख यांच्या सहकार्याने उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून यंदाचा महाराष्ट्र उद्योग पुरस्कार पटकावला असून सिनेतारका तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे गेल्या 11 वर्षापासून प्रॉपर्टी खरेदी विक्री या क्षेत्रात सम्राट रिअल इस्टेट या नावाने कार्यरत असलेले वाजिद कुरेशी व आसिफ कुरेशी या दोघा भावांनी रईस शेख यांच्या सहकार्याने उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून यंदाचा महाराष्ट्र उद्योग पुरस्कार सिनेतारका तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते स्वीकारलाय। पुणे येथे टिपटॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। गंगापूर शहरासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे। गेल्या 11 वर्षापासून प्रॉपर्टी खरेदी विक्री या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत वाजिद कुरेशी व आसिफ कुरेशी यांनी कमी वेळात औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर शहरात या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवलाय। त्यांच्या कामाचा आवाका पाहता त्यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देण्यात आलाय। अनेक मान्यवरांकडून स्मृतिचिन्ह पुरस्कार मिळाले आहेत। गंगापूर तालुक्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी कुरेशी बंधूंचा शाल व श्रीफळ देऊन कौतुक केले। वाजिद कुरेशी व आसिफ कुरेशी यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार मिळाल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी वसीम सय्यद, गंगापूर।
सेहेगल फाउंडेशन, डीसीबी बँक आणि नॉलेज पार्टनर NIRD and PR यांच्या वतीने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि पाणी सुरक्षित बनवण्याचे काम कसे केले पाहिजे यावर कार्यशाळा बुधवार रोजी शहरात पार पडली. SM सेहेगल फाउंडेशन ही एक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून ती गेली 25 वर्षे ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणाच्या दिशेने काम करीत आहे. जलसुरक्षा, अन्न सुरक्षा, शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारणे, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांचा सहभाग या भोवती फाउंडेशनचे मुख्य हस्तक्षेप आदी केंद्र आहे. SM सेहेगल फाउंडेशनच्या वतीने सेहेगल फाउंडेशन, डीसीबी बँक आणि नॉलेज पार्टनर NIRD and PR यांच्या सहकार्याने मेकिंग रूरल इंडिया वॉटर सिक्युअर या विषयावर कार्यशाळा मालिका आयोजित करण्यात आली आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि स्वतःला पाणी सुरक्षित बनविण्याचे काम कसे केले यावर समुदायाकडून आवाज उठवणे हा या मालिकेचा उद्देश आहे. या मालिकेतील दुसरी कार्यशाळा बुधवार रोजी औरंगाबाद येथे पार पडली. सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी SL सेहेगल फाउंडेशनच्या विश्वस्त आणि CEO अंजली माखीजा, डीसीबी बँकेचे अधिकारी गौरव मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत डॉक्टर देवप्रिया दत्ता यांचे पहिले मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यानंतर गाव पातळीवर पाणी व्यवस्थापनामध्ये समाजाच्या लोकांच्या सहभागाच्या आदर्श पद्धती विषयावर डॉक्टर रुचिरा भट्टाचार्य, वानेगावच्या सरपंच वैशाली चोपरे, आशा आत्माराम कोमटी, अमित भातपुडे आदींनी मराठवाडा विभागातील हवामान बदलाचा परिणाम या विषयावर आपले विचार मांडले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. की महिला काय करायच्या, पाणी साठवून ठेवायच्या आणि 2 दिवसाला आम्ही पाणी सोडायचो. तर 1 दिवसाला पाणी सोडायचो ना, तर महिला काय करायच्या, ते पाणी साठलेले पाणी ना ते सांडून द्यायच्या आणि परत नवीन पाणी भरायच्या. मग मी असंच चक्कर मारायला गेले तर विचारलं महिलांना की बा तुम्ही हे पाणी का बरं सांडून देता आणि दुसरं पाणी भरता. तर ते महिला म्हणाल्या की हे पाणी शिळं झालेलं आणि आम्ही आता ताजं पाणी भरतोय. तर पाणी काही त्यांना मी हे समजून सांगितलं की पाणी काही शिळं होत नसतं, पाणी हे ताजंच असतं. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला दिवसभरामध्ये किमान 3 ते 5 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे आणि ते जर पाणी पिलं नाही आपण तर आपल्याला आपलं डिहायड्रेशन वगैरे होऊ शकतं आणि आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे याचं ज्ञान आपल्याला असताना जर पाणी आपल्याला निसर्गातून उपलब्ध पाणी हे जर आपल्याला अवेलेबल नाही झालं तर आपले त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतो हे जर कळालं आणि हे कळणं आवश्यक आहे, प्रत्येकाला कळणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे जलसाक्षरता हे प्रत्येक व्यक्तीला असणं आवश्यक आहे. तो इसेन्शियल पार्ट आहे. जसं आपण रोज ऑक्सिजन घेतो तसं रोज 1 पॉइंट तरी आपण पाणी वाचवण्यासाठी किंवा पाण्याची पातळी वाढवण्यासाठी काय केलं जाऊ शकते याच्याबाबत आपण ज्ञान घेणं आवश्यक आहे. खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती, राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांची मिमिक्री केल्याबद्दल भाजपाचे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शहरातील क्रांती चौक येथे काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी मनीषा मुंडे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. आक्रमक यासाठी आहे की कायम वारंवार काँग्रेस पार्टीचे काही चेले त्यांच्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवायचं काम करतात. त्यांच्या नेत्याला आपण समजू शकतो बुद्धीचा भाग नाही आहे कारण तो पप्पूच आहे. पण जो व्यक्ती ज्याच्याकडे एक संविधानिक पद आहे त्या पदाच्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या व्यंगत्वावर, कारण तो देवाने दिलेला विषय आहे आणि तुम्ही त्याला एका उपराष्ट्रपतीला त्याच्या व्यंगत्वावर मिमिक्री करता आणि ते पण संसदमध्ये, तर हे लज्जास्पद आहे आणि अशा व्यक्तीचा निषेध करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही इथं तीव्र आंदोलन करण्यासाठी आलेलो होतो. आंदोलन करण्याचं कारण हे की कोणत्याही पक्षाचा व्यक्ती ज्यावेळेस एका संविधानिक पदावर जातो, जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान, या व्यक्तीला आपण मान सन्मान दिला पाहिजे आणि आपण त्याच मान सन्मानमध्ये बोललं पाहिजे. पण तो फक्त एका भारतीय जनता पार्टीचा व्यक्ती आहे आणि त्या पदावर बसला म्हणून त्याला तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्ती म्हणून समजता आणि त्या पदाला महत्त्व न देता तुम्ही त्या व्यक्तीला मिमिक्री करणे, त्या व्यक्तीविषयी गलिच्छ गरळ ओकणे, ही गलिच्छ गरळ ज्या कल्याण बॅनर्जींनी ओकली आहे आणि त्यांनी जी त्या संसदमध्ये मिमिक्री केली आहे, मी त्याला एकच सांगू इच्छिते, तू आणि तुझा जो राहुल गांधी नेता आहे, तुम्ही दोघांनी राजकारण सोडा, काँग्रेस पार्टी सोडा आणि ॲक्टिंगचा बिझनेस सुरू करा, अभिनेते व्हा. इंडिया आघाडीच्या वतीने जे आंदोलन होणार आहे हे आंदोलन फक्त देखावा आहे आणि यांना फक्त मीडियाचं लक्ष वेधायचं आहे. बाकी यांच्याकडं
भारतामध्ये ज्या प्रश्न आहेत, कारण विरोधी पक्ष ज्या वेळेस विरोधात असतो त्याला अजून काही प्रश्न दिसतात की जनतेचं भलं कसं व्हावं, जनतेचे प्रश्न कसे मांडावे आणि जनतेच्या प्रश्नावर आपण कसं बोलावं आणि ते प्रश्न विरोधात राहूनही कसे मार्गी लावावे हे सोडून जर ते चुकीचं काम करणाऱ्या म्हणजे संसदेमध्ये जी घटना घडली लोकसभेमध्ये त्या घटनेला जर हे समर्थन देत असतील तर कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे आणि त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये कुणालाही असं वर्तन करणाऱ्याला मग तो कुणी असो त्याला कायदेनिशी कारवाई करावी लागेल। ज्या समर्थनार्थ हे लोक तिथं आहेत त्या लोकांना कायद्यानेच निलंबित करण्यात आलेलं आहे, त्याची चौकशी होईल आणि चौकशीत निष्पन्न जर झालं की हे यांनी त्याला सपोर्ट केला किंवा याचाच ते काटकारस्थान असेल तर यांना ते भोगावंच लागेल। संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष व संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण भीमराव हत्तियंबिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या हर्षोत्सवात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक समाजभूषण भीमराव हत्तियंबिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या हर्षोत्सवात साजरा करण्यात आला। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भदंत नागसेन बोधी, भंते शाक्यपुत्र अमृतानंद बोधी, भंते बोधी धम्मो, भंते निर्वाण यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मंगल आशीर्वाद प्रदान केले। यासोबतच कन्नडचे लोकप्रिय आमदार उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। शिवसेना जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, शिक्षण महर्षी सागर जाधव, भाजपाचे शहर महामंत्री राजेंद्र साबळे पाटील, महेंद्र वाकळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महापारीक्षण, रोहिदास आल्हाड, उपकार्यकारी अभियंता महापारीक्षण, विजय कानेकर, बाळासाहेब शिंदे, सचिन सृष्टीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा भव्य सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात संबोधी अकादमी संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे परीक्षणार्थी तथा संबोधी मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कलाप्रकार सादर करून या सोहळ्यात रंग भरला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाव्यवस्थापक भाग्यश्री सातदिवे, समन्वयक ज्ञानेश्वर हरकळ, साईनाथ बोराडकर, डॉक्टर कैलास फुलुंबरकर, कल्याण पाटील, संजय पिडवे, अनिल नाईक, जितेंद्र तरडे, अमोल तळणकर, देविदास इंगळे, प्रशांत अवसरमोल, प्रदीप हत्तियंबिरे, गजानन हुलगिरे, व्यवस्थापक राजेश पवार, विशाल जल्हारे, राम कलशेट्टी, बाबासाहेब भराडे, कमलेश नरवळे, संजय डबडे, राजू चांदणे, महेंद्र काटेकर, आदर्श भवरे, निलेश व्यास, सुंदर चव्हाण, प्रशांत मकासरे, अंकुश साळवे आदींनी प्रयत्न केले। सूत्रसंचालन अक्षय गवळी व माधुरी मगर यांनी केले तर आभार अनिल नाईक यांनी मानले। इकडे तिकडे बघून त्याची पार्श्वभूमी माहीत असते, बरोबर आहे ना। अरेंज मॅरेज कोणीतरी सोयरा मध्यस्थ असतो, त्याने तिकडल्याला बघितलं असतं, इकडल्याला आणि मध्ये करून आणि मग जाणं, पोहे खाणं, विषय संपणं, पटलं तर अरेंज मॅरेज होतं। पण लव्ह मॅरेज कसं असतं की ते काही जातीत व्हावं असंही नसतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी खटपट करावं लागते, फूल घेऊन ताटकळत उभं राहावं लागतं। कधी कधी ते फूल स्वीकारलं झालं, नाही तर फुलाच्या ऐवजी पत्थर म्हणजे चप्पल असं, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ह्या याच्यात प्रचंड यातना आहेत। जशा लव्ह मॅरेज म्हणजे प्रेम करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात तशा पद्धतीचे प्रयत्न, आणि सोडून दिलं की यशस्वी होत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला ते शेवटपर्यंत नेण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात तसेच या स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचे असतात। पुन्हा 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 किती जरी लोक इथं आल्यावर भाषण देत असले तरी मी अधिकारी झाल्यावर सांगतात की मी असं केलं, मी असं झालं। कोणी तसं केलेलं नसतं। 4-4, 5-5 वर्ष त्यांनी मेहनत करून अभ्यास केलेला असतो, मग सांगतात मी मेरिटमध्ये आलो, मी काही अभ्यासच नाही केला, मी पुस्तक, सगळं खोटं असतं ते। म्हणजे जे काही प्रेरणादायी संवादमध्ये येतात सांगायला त्याच्यातल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात। पण माणूस यशस्वी झाला ना, त्यांनी काही बोललं तर लोक हो म्हणतात। अपयशी माणसाचं कोणी ऐकत नाही। यशस्वी झाला की त्यांनी काही फेकलं तरी आपल्याला झेलण्याशिवाय पर्याय नसतो। त्याच्यामुळे मी अनेकदा सांगितलं, आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सगळ्याला, माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना शुभेच्छा। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर।
राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमधील 1,03,50,000 रुपये किमतीचा 1035 किलो गांजा केला नष्ट. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, आमदार संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.